जय भीम जय शिवराय. काय झालं सर, माहितीचं काय झालं? माहिती कधी देणार तुम्ही? तुम्हाला खंडपीठानं नाही, माहिती नाही भेटलेली मला. खंडपीठानं माहिती द्यायला सांगितली तुम्हाला, राज्य आयोगानं. माहितीच्या याच्यामध्ये आतापर्यंत माहिती दिली नाही. बरं, तुम्ही उपोषणाच्या ठिकाणी आलेले नाहीत. दुसरा दिवस आहे, कारण काही सर तुम्हाला दिलेली आहे माहिती? मला माहिती कुठलीच, हे बघा हे सर इथं खोटं बोलायलेत. मला कुठलीही माहिती दिलेली नाही नगरपालिकेनं. आणि माहिती मागितली म्हणून येथील मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे पळून गेलेत. त्यांनी काय केलेत माहिती का, इतर ठिकाणी बदली करून घेतली. कोट्यावधीचा भ्रष्टाचार या ठिकाणी. मला माहिती द्या, बस संपला विषय. हॅलो, ते म्हणतात माझी सही आहे. माझी सही त्या ठिकाणी नाहीये, कारण मला माहितीच दिली नाही. माहिती देण्याच्या आधी खंडपीठाने त्यांना आत्ता दिली. मग माहिती दिली कुणाला? माहिती मला दिलेली नाही. माहिती द्या मला फक्त सर. लांब ओ कारण सारखा बाजूला बाहेर चला. काय कर्मचारी, कशावर ओळखायचं? कुठले कर्मचारी तुम्ही? बीड जिल्हा हा, जा पोलीस स्टेशनला घेऊन या. फेसबुक लाईव्ह चालू आहे, महाराष्ट्र बघायला मुख्यमंत्र्यांचं गट. हे करायचं नाही, नाहीतर ऑब्जेक्शन घेणार आहे तुमच्यावर. त्यांनी आता संतोष रोडेनं फोन करून बोलवलंय तुम्हाला. मला अधिकार आहे हो, सांगू नका मला. हो, मला सांगू नका, मला अधिकार. हो, लेटर घेऊन या तुम्ही अधिकाऱ्याचं. तुम्हाला अधिकार आहेत का? तुम्ही फक्त आहेत का? सकाळपासून कालपासून कुठे गायब आहेत हे अधिकारी? उपोषण चालू होतं तेव्हापासून गायब आहेत. येणं देणं, बिनकामी देणं, काय कपडे घालून दादागिरी चालू आहे. हा, आता मान सन्मान. जय हिंद जय महाराष्ट्र. कपडे काढा आधी तुम्ही. ओ चला, निघत नाही मी बाहेर. तुम्ही हा दादागिरी दाखवायची नाही. बाहेर निघा म्हणजे हो अंगावर. हो का, हे बघा काय अंगावर हात लावायचा नाही. सरका, मी इथं अधिकाऱ्याला भेटायला आलोय. चला ओ, बाहेर लावायचा नाही. सरका, अंगाला सरका बाजूला. तुम्ही हात लावायचा हो, जाणार. हात लावायचा नाही. मी अधिकाऱ्याला भेटायला आलो, दादागिरी नाही. सरका, इथं हो काय? तुम्ही कोण सांगणार? मी म्हणतो ना, तुमचा अधिकार नाही. त्याला कशाची ड्युटी? गायब. हात लावायचा नाही अंगाला. सरका बाजूला. तुम्ही नाही येत, मी तुमच्यावर ऑब्जेक्शन घेणार आहे, लक्षात ठेवा. सारखा घेणार हो. चला, अरे चल रे भाई. हो, निघत नाही बाहेर. मी इथं अधिकाऱ्याला भेटायला आलो, सांगालो ना. दादागिरी नाही, भाईगिरी नाही, भाईगिरी नाही, भाईगिरी नाही. महाराष्ट्र बघायला भाईगिरी नाही, भाईगिरी नाही. मी उपोषण करताय. काय करायचंय करतो मी. काय कर तुम्हाला? होय, बाहेर हट बाहेर. चल बाहेर. चष्मा पडला ना. चल आज चल बाहेर.